ओम साईराम. आज आपण चाललेलो आहे नस्तनपूर शनी महाराजांच्या दर्शनाला. तर चला आजचा ब्लॉक नक्की बघा. नस्तनपूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. तर आजचा ब्लॉक नक्की बघा. ओम साईराम. ओम साईराम. आम्ही आलेलो आता मस्त नस्तनपूरला शनी महाराजांचं दर्शन घ्यायला चाललोय. आपल्यासोबत आपले अमोल भाऊ. चला आता मंदिरात तुम्हाला मंदिर दाखवतो. देशभरातील शनी महाराजांच्या 7.5 पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर हे स्वयंभू पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. श्रीरामांनी स्थापन केलेल्या 3.5 पीठांमध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे. नस्तनपूरचे हे स्थान हजारो वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. विशेषतः म्हणजे या मंदिरात स्त्रियांनाही दर्शनासाठी प्रवेश आहे. मंदिराची आख्यायिका अशी आहे की पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते. हा सर्व परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. पंचवटी सीतेचे अपहरण झाल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण मनमाडजवळील अगस्त्य ऋषींच्या आश्रमात सध्याच्या अनकाय किल्ल्यावर पोहोचले. तेव्हा अगस्त्य ऋषींनी सीतेबद्दल विचारले असता श्रीरामांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी अगस्त्य ऋषींनी सांगितले की तुम्हाला 7.5 आहे. तिचे निवारण व रावणावर मात करण्यासाठी शनिदेवाची आराधना करावी लागेल. यासाठी शनिदेवाच्या 3.5 शक्तिपीठापैकी स्थापन करावी. अगस्त्य ऋषींच्या आश्रमातून श्रीराम व लक्ष्मण पुढील प्रवासासाठी निघाले असताना सायंकाळी तत्कालीन नशरतपूर म्हणजेच आताचे नस्तनपूर येथे पोहोचले. पुढे घनदाट जंगल असल्यामुळे ते रात्रीच्या मुक्कामासाठी तेथेच थांबले. श्रीराम व लक्ष्मण ते काळ संध्या करीत असत. संध्येची वेळ झाल्याने श्रीराम संध्या करून लागले. सूर्यास अर्ध देत असताना त्यांच्या हातात सूर्याने सध्या नस्तनपूर क्षेत्री स्थापन असलेली शनिदेवाची मूर्ती दिली. श्रीरामांनी या मूर्तीचे पूजन करून याच ठिकाणी प्रथम शनिपीठाची स्थापना केली व विविध पूजा केली. यावेळी आकाशातून सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली. सकाळी पूजा अर्चा करून श्रीरामांनी सीतेच्या शोधासाठी पुढे मार्गक्रमण केले. पुरातनातील ऐतिहासिक नोंदीनुसार व तीर्थक्षेत्राची राजा नल व दैवंती, राधाकृष्ण, पांडव, द्रौपदी, राजा विक्रम, नवनाथ, दत्तगुरु, शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत जनार्दन स्वामी महाराज आदी दर्शनासाठी आले होते. प्रसिद्ध ज्योतिषी दामोदर शास्त्री दाते यांच्या शनी मारुती उपासना पुस्तकातील माहितीनुसार ज्यांना 7.5 त्रास होतो त्यांनी नस्तनपूर येथे शनिदेवाच्या जागृत स्थानावर पूजा व उपासना केल्यास 7.5चा त्रास दूर होतो व शनीची पीडा नाहीशी होते. राज ज्योतिषी भास्कराचार्य यांना भ्रम झाला होता. तेव्हा त्यांनी कन्येने त्यांना या ठिकाणी आणून शनिदेवाची सेवा केली. त्यामुळे शनी महाराज प्रसन्न होऊन त्यांनी भास्कराचार्यांना बरे केले होते. लीलावती नावाचा ज्योतिषशास्त्रावरील महान ग्रंथही या ठिकाणी सिद्ध झाला आहे. नस्तनपूर येथील पूर्वीचे शनिदेवाचे मंदिर साधे होते. समोर पत्र्याचे मोठे सभागृह होते. तेथे असताना नवीन अद्ययावत मंदिर बांधण्यात आले आहे. नवीन जीर्णोद्धार झालेले शनी मंदिर हे पूर्वभूमुखी म्हणजे सूर्यमुखी आहे. शनी मंदिरासमोर गणेश व हनुमानाचे छोटेसे खाणे देखील मंदिरे आहेत. शनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त सभागृह लागते. सभागृहाच्या पुढे गर्भगृहात शनिदेवाची वालुकामय रत्नजडित मूर्ती आहे. असे म्हणतात की श्रीरामांनी स्थापन केलेले जागीच ही मूर्ती आताही आहे. मूर्ती सकाळी पूजेसाठी हात लावल्यास हातास वाळू लागते. उगवत्या सूर्याकडे म्हणजेच पूर्वेकडे तोंड असलेली देशातील ही एकमेव शनी मूर्ती आहे. मूर्तीची उंची 35 इंच तर रुंदी 28 इंच आहे. मूर्तीची चतुर्भुज असून 3 हातामध्ये आयुध्य व चौथा हात आशीर्वाद देताना आहे. मूर्तीच्या डोक्यावर सूर्यकिरणाचा मुकुट आहे. शनी महाराज कोकिळ या पक्षावर मांडी घालून बसलेले आहेत. मूर्तीच्या समोर रजत पादुका असून त्या पादुकांचे भाविकांकडून दर्शन घेतले जाते. शनिवारी व अमावस्येच्या दिवशी आणि सणांच्या दिवशी शनी महाराजांच्या मूर्तीला आरास व सजावट केली जाते. शनी अमावस्या हा दिवस शनिवाराच्या दिवशी येणारे अमावस्या येथील मंदिरात शनी महाराजांची उपासना करण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी शनिदेवाची भव्य मिरवणूक काढली जाते. हजारो भाविक यावेळी उपस्थित असल्याने परिसरात जत्रेचे स्वरूप होते. शनी अमावस्येच्या व्यतिरिक्त शनिवारी शनी महाराजांची पूजा करणे अनुकूल मानले जाते. देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर
निवास व्यवस्था, बाल उद्यान आदी सोयी सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या शनी मंदिराला विस्तीर्ण परिसर लाभला आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे भाविकांसह पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतात. शनीची पीडा दूर होण्यासाठी शेकडो भाविक दररोज येथील शनी मंदिराला भेट देऊन उपासना करतात. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या मंदिरात शनी महाराजांचे दर्शन घेतले जाते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, ओम शनेश्वराय नमः.